ठीक आहे. हे आपलं पहिले ते स्टार्टिंग हे तुमचं तर वेट आलं, टँकचं वेट आलं. हो. लॉंग प्रेस. म्हणजे 2 सेकंड प्रेस करायचं, सेटअपला ओके करायचं, न्यू कॅलिब्रेशन CD01मध्ये तुमचं फुल स्केल टाकायचं. ते 1 डेसिमल पॉईंट दिला मला 1500 माझं फुल स्केल आहे. फुल स्केल. फुल स्केल म्हणजे व्हॅल्यू. ग्रॉस आपलं हो. जे काय ग्रॉस Full म्हणजे scale. नेट 1500. नंतर स्टेप 2 लिस्ट काउंट 2 0 3 इकडे 0 करतो आपण टँकचं वेट. डेड लोड, बाय हाय लोड, लोड अनलोड, हँडलोड. टँकचं वेट जरा 0 केलं. ओके. आता 0.4. आता इकडे आपण स्पॅन करताना आपल्याला आता बाय लोड, बाय लोड. लोड आला की तिकडे वजन ठेवायचं. ओके. किती ठेवायचं ते सेट करावं आता लागेल का? ठेवा ना काहीतरी. नाही, तुम्ही जेवढे ठेवाल ते नंतर एंटर करायचं. ओके. 20 kg ठेवून 20 kg फक्त ठेवून या. आता 20 kg वेट ठेवला मी वेट तिकडे. ठेवलं आपण. सुरूच इथे वाढलं नाही काय. बघा जरा प्रेस करा हाताने. आपण 200 किलो वेट ठेवलं आहे त्याच्यावर. ठीक आहे. तर दाखवलं किती 141. नाही आपण 20 kg ठेवले सर. नाही नाही, इकडे आता मी सिम्युलेटरने देतोय ना, तर त्याचं काहीच नाही. ते आपण परत करू एकदा. आता वेट आलं इकडे. ठीक आहे. वेट आल्यानंतर आपल्याला इकडे 200 ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे. ओके. 200 kg वेट 200 ठेवला kg आता. आपण वेट ठेवलं आणि 200 kg ॲडजस्ट केलं. तर ओके, हे काही गरज नाही. वेट सेव, येस, ओके. सेव डॉट डॉट आलं की थांबा आणि इकडनं एक्झिट करा. आता तुमचं 200 kg वेट ठेवलं, 200 kg डिस्प्ले. हे झालं तुमचं कॅलिब्रेशन. ओके. त्याच्यानंतर आता मिली ॲम्पियरमध्ये जायला परत सेटअप ओके. AO050 मध्ये जा. ओके. ॲनालॉग नोड आपल्याला क्रॉस करायचं आहे. तो तुम्हाला नेट पाहिजे तर नेट पण देता येतं. क्रॉस. त्याच्यानंतर ॲनालॉग रेंज आहे ही 4 to 20. त्याच्यानंतर आउट एरर, म्हणजे काही एरर जरी आला तरी डायरेक्टली तुमचं 20 मिली एम्पियर येणार आणि सिस्टम बंद होणार. नंतर आउट 0 हा 4 देईल तुम्हाला. म्हणजे -1 वगैरे काय असेल तर 4 मिली एम्पियर देईल. नंतर आउट 20ला तुम्हाला 20 म्हणजे रेंजच्या बाहेर गेला ना तर 20 येईल. त्याच्यानंतर 55ला 04 आहे ते 00ला येतं. आणि 56ला 20 आउटपुट तुम्हाला इकडे 1500 करायचं. 1500 करायचं. ही रेंज टाकतो आपण हो. इकडे. मॅक्झिमम. बाकी इकडनं आता एक्झिट करत. हे जे 57 आहे ते आपल्याला ॲडजस्टमेंटसाठी आहे. हे सेटिंग झालं आपलं. हो. आता आपण मिली ॲम्पियर सेटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण वेगळं आहे, म्हणजे त्यांच्याबरोबर हो. त्यांच्यासोबत कॅल्क्युलेशन करायचं असलं तर म्हणजे तिकडं कमी काउंट किंवा जास्त काउंट येत असेल. हां, ते जर इकडे जर जास्त दाखवत असेल हो. तर आपल्याला इकडचे काउंट वाढवावं लागेल. इकडे जर कमी दाखवत असेल तर ह्याचे काउंट कमी कमी करायचं. करावं लागतं. आता हे मिली 57 हो 57. 57मध्ये 4 मिली ॲम्पियर तुम्हाला ॲडजस्ट करता येतं. हां. तर हे कॅलिब्रेशन 04 आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे ही तुम्ही कमी जास्त करू शकता तिकडे ॲडजस्ट करा. ॲडजस्ट करायचं. तीच हां. मी म्हणतो. तर ही तुम्ही आता सपोज 3. कधी कधी 3.9 4.9 बरोबर. हां हे म्हणतोय. ही ॲडजस्ट करू ही शकता. ॲडजस्टमेंट म्हणजे तिकडे तुमचे मिली ॲम्पियर वाढतील वाढतील. राईट. आणि तिकडे जर जास्त असेल तर इकडे वाढवायचं. वाढायची. तर 3.990 झालं. 20साठी पण तसंच आहे. 58मध्ये 20. आता तुम्हाला हे वाढवायचे 20.9 किंवा 20.1. हां. ओके. ओके. सेव, येस, बस, एक्झिट. तोच इश्यू. बाकी काही नाही. आणि दुसरं जर फ्लक्च्युएशन जर जास्त असेल हो. तर ह्याचा जो मेजरिंग टाईम आहे CP010मध्ये हो. आता तो मेजरिंग टाईम आहे ना हा 160 मिलीसेकंड आहे. हो. तो वाढवावा तो लागेल. थोडा वाढवायचा. म्हणजे 320 करायचा किंवा 640 करायचा. म्हणजे तुम्हाला स्टेबल रिडिंग भेटेल. अच्छा.
म्हणजे रिडिंग जर फ्लक्च्युएट करत असेल ना 0 1 2 कंटिन्यू परत 2 1 0 असं तर त्यासाठी मग इकडे 320 करा आणि चेक करा. मला आता इथं इवन नंबर आहे फक्त 649 मला ऑड नंबर याच्यापर्यंत घ्यायचे असेल तर कसं करायचं म्हणजे माझे 1 2 3 इन्क्रीमेंटल 4 वाढवायचं मला अच्छा ते 1 हो ओके बरोबर. ओके करा, एक्झिट करा, सेव्ह येस. आता तुमचं आपलं 2 4 6 8 होत आहे ना, हां. एक, दोन, तो तीन, लिस्ट चार. काउंट आहे तिकडे 1 करा. आता इकडे बघा ना मी 1 टाकलाय कुठलं ह्याला त्याला 1 टाकलेलं टाकलं. आहे. हो हो याच्यात करून दाखवू म्हणजे चेंज नका करू फक्त नाही, दाखवू. हे बघा 1 2 2 मध्ये स्टेप स्टेप 2 आहे 2 त्याला 1 करा. 1 करायचं ओके बस, ठीक आहे एवढं सिम्पल. ठीक आहे. इन्क्रीमेंटल माझा ठीक आहे चालेल हे 4 झाले ना